गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. भारतीय करार कायदा 1872 मध्ये फ्री कन्सेंट मुक्त सहमती याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे. करार करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीने केलेले करार मुक्त सहमतीने केले पाहिजेत अशा पद्धतीचं कायदेशीर करारामध्ये नमूद केलेलं आहे. करार करण्यासाठी असणाऱ्या दोन्ही व्यक्ती मुक्त सहमती दिली पाहिजे. फ्री कन्सेंट मुक्त सहमती. आता मुक्त सहमती म्हणजे काय? भारतीय करार कायदा 1872 कलम 13 नुसार मुक्त सहमतीची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. टू मेक अ कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नॉट ओनली कन्सेंट is necessary but the consent should also be free. Section 13 says the consent is said to be free when, according to section 13, two or more persons are said to consent when they agree upon the same thing in the same sense. तर भारतीय करार कायद्यामध्ये मुक्त सहमती या संकल्पनेची व्याख्या अशा पद्धतीने केलेली आहे की ज्यावेळी दोन किंवा अधिक व्यक्ती एखाद्या विषयाबाबत एकाच अर्थाने सहमत होतात त्यावेळी त्यांची सहमती आहे असे म्हटले जाते. म्हणजे कराराच्या विषयाबाबत जेव्हा दोन व्यक्ती अथवा करारात समाविष्ट असणाऱ्या व्यक्ती एकच अर्थ घेतात अशा वेळी दोन्ही पक्ष करार करण्यासाठी सहमत आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता मुक्त सहमती म्हणजे काय? तर करार करण्यासाठी करारासाठी असणाऱ्या पक्षाची सहमती असणे अत्यावश्यक असते. म्हणजे दोन पक्ष करार करण्यासाठी आवश्यक असतात, तर दोन्हीही पक्षाची सहमती करार करण्यासाठी आवश्यक असते. मग तरच करार कायदेशीर होऊ शकतो. उभय पक्षांनी एखाद्या करारास अनुसरून स्वेच्छेने व स्वखुशीने दिलेली सहमती यालाच मुक्त सहमती अशी म्हणतात. आता जेव्हा कलम 4 नुसार जेव्हा सहमती खालीलपैकी कोणत्याही कारणाचा परिणाम न होता दिलेली असते त्यास मुक्त सहमती असं म्हणतात. आता देर आर सम रिझन्स, म्हणजे खालील जे कारण आहेत याच्याशिवाय जर सहमती दिलेली असेल तर त्याला मुक्त सहमती असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये बलप्रवर्तन सेक्शन 15, त्याच्यानंतर अनुचित प्रभाव सेक्शन 16, कपट फ्रॉड सेक्शन 17, असत्य प्रतिपादन किंवा चूक, थोडक्यामध्ये सांगायचे झाल्यास बळजबरी, अयोग्य दडपण, धोका, कपट अथवा खोटे बोलणे या गोष्टीचा वापर करता मिळवली असेल तर, म्हणजे या गोष्टीचा वापर न करता जर सहमती मिळवली असेल तर त्याला मुक्त सहमती असं म्हणतात. आता कलम 15 नुसार कोएरिशन किंवा याला बलप्रवर्तन, बळजबरी किंवा जबरदस्ती, धाक असं म्हणतात. आता भारतीय पिनेल कोड नुसार असे जर कृत्य करून एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा ठराव करण्यास भाग पाडत असेल अथवा अशा प्रकारचा ठराव करण्यास धमकी देत असेल अथवा बेकायदेशीरपणे संपत्ती अडवून ठेवली जात असेल आणि संपत्ती मिळवली जात असेल तर त्यास बलप्रवर्तनाने मिळवलेली सहमती असे म्हटले जाते. उदाहरणामध्ये एक्स आज संध्याकाळपर्यंत 500 रुपये दिले नाही तर उद्या सकाळी एक्स ऑफिसला जाताना त्याची गाडी रस्त्यात अडवून ताब्यात घेईल अशी धमकी जर वायला देत असेल किंवा दिली असेल तर त्या धमकीस घाबरून जर एक्स 500 रुपये देत असेल तर या करारामध्ये बलप्रवर्तनातून
धमकी देऊन करार करण्यास भाग पाडले असा त्याचा अर्थ होतो. आता भारतीय दंड कायद्यानुसार प्रतिबंधित केलेले कृत्य करणे किंवा बलप्रवर्तन ठरावाच्या एका पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध केलेले असले पाहिजे असे बंधन नसते. म्हणजे सहमती मिळवण्यासाठी केलेले असते. किंवा ज्या कराराबाबत बलप्रवर्तन झाले आहे किंवा धमकी दिली आहे तर भारतीय दंड कायद्यानुसार लागू आहे अथवा नाही हे गौण आहे. म्हणून ज्या व्यक्तीशी करार करावायचा आहे त्या व्यक्तीने करार करावा म्हणून त्याची संपत्ती अडवून ठेवणे किंवा अडवून ठेवण्याची धमकी देणे. तर अशा पद्धतीने बलप्रवर्तनाचा किंवा शक्तीचा वापर करून संपत्ती मिळवून केलेला करार किंवा बलप्रवर्तनाचा वापर झालेला आहे असे सिद्ध होऊ शकले तर असे करार हे व्यर्थ करार म्हणून घोषित केले जाऊ शकतात. ज्या व्यक्तीने बलप्रवर्तनाचा किंवा बळाचा वापर करून ठरावास संमती दिली आहे ती व्यक्ती कोणत्याही क्षणी हा ठराव रद्द करू शकते. अशा प्रकारचे परिणाम हे बळजबरीने झालेल्या करारावर होऊ शकतात. त्याच्यानंतर अनुचित प्रभाव किंवा त्याला गैरप्रभाव, अयोग्य दडपण किंवा त्याला अंडर इन्फ्लुअन्स असं म्हणतात. ह्याच्यामध्ये आता हे सेक्शन 16 नुसार अंडर इन्फ्लुअन्स म्हणजे जेव्हा कराराच्या दोन व्यक्तीमध्ये असे संबंध असतात की कराराशी संबंधित एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आपला प्रभाव पाडू शकते आणि दुसऱ्या व्यक्तीकडून अयोग्य फायदा घेण्यासाठी अशा संबंधाचा उपयोग घेते, अशा वेळी अनुचित प्रभावाचा वापर केला असे म्हटले जाते. म्हणजे सेक्शन 16 नुसार या अनड्यू इन्फ्लुअन्स या अनुचित प्रकाराचा वापर केला असं म्हटले जाते. म्हणजे दोन व्यक्तीमध्ये असे संबंध असतात की त्यातील एक व्यक्ती आपल्या समोरच्या व्यक्तीच्या इच्छेनुसार दडपण आणून जेव्हा आपल्याला पाहिजे तसं काम करून घेते, सहमती घेऊ शकते, तर अशा वेळी अनुचित प्रभावाचा वापर झाला असे म्हटले जाते. म्हणून वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की दोन व्यक्तीमध्ये असे संबंध असावेत की एक व्यक्ती दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकतील. वरील प्रकारच्या संबंधाचा उपयोग त्या व्यक्तीने स्वतः अयोग्य प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा असे उद्देशाने वापरले पाहिजे. तर खालील परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीवर दडपण आणण्यासारखे संबंध आहे अशी मानली जाईल जर दोन पक्षातील संबंध परस्परावरील विश्वासावर आधारित असल्यास, उदाहरणार्थ डॉक्टर पेशंट, वकील पक्षकार किंवा पुजारी असेल, भक्त असेल, किंवा ज्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर नैसर्गिक अधिकार आहे अशा वेळी नैसर्गिक अधिकाराचा आधार घेऊन समोरच्या पक्षावर आपले वर्चस्व निर्माण केले जाते किंवा निर्माण करण्याचा एवढा अधिकार असतो. उदाहरणामध्ये वडील मुलगा, पती पत्नी, गुरु शिष्य किंवा पालक पाल्य किंवा धनको ऋणको असं असू शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर वास्तव अधिकार असेल तेव्हा देखील अनुचित प्रभाव घडून आला असे निदर्शनास येते. उदाहरणार्थ मालक नोकर. त्याचबरोबर वय, तीव्र प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक आघात किंवा कायमस्वरूपी आजार अशा कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीची वैचारिक बौद्धिक क्षमता तात्पुरती अथवा कायमची जर कमकुवत झालेली असते अशा वेळी सुद्धा समोरची व्यक्ती कमकुवत व्यक्तीकडून आपल्याला पाहिजे तसे काम करून घेते, म्हणून त्यास अनुचित प्रभाव घडला असे म्हणता येईल. उदाहरणामध्ये रोगी आणि डॉक्टर. आता पेशंट किंवा हा रोगी जो असतो तो हा हतबल असतो, म्हणून डॉक्टरांच्या प्रभावाखाली तो असू शकतो. तर अशा वेळेस डॉक्टर जर त्याचा वापर करून त्याच्याकडून काही जर समजा काही ठराव करून घेत असेल तर अशा वेळेस असं म्हणजे त्याची सहमती ही नियमबाह्य होऊ शकते. या नियमास काही अपवाद आहेत. आता ठराव करणारे दोन्ही पक्ष तुल्यबळ असताना एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला अटी स्वतःहून स्वीकारल्या असल्यास किंवा
ठराव करणाऱ्या पक्षाचे पती पत्नीचे संबंध असल्यास किंवा विश्वासावर आधारित संबंध असल्यास आणि स्वतंत्रपणे सल्ला देऊ ठराव केल्यास, तर अशा पद्धतीने हे असू शकते. त्याच्यानंतर फ्रॉड कलम 17. आता ह्याच्यामध्ये कपट, फसवणूक, धोका, ज्यावेळी कराराचा एक पक्ष दुसऱ्या पक्षाची किंमत फसवणूक करण्याच्या हेतूने एखादा करार करीत असेल किंवा त्याला प्रवृत्त करीत असेल, तर अशा वेळेस किंवा असे कृत्य हे कपट किंवा धोका असे म्हटले जाते. उदाहरणामध्ये एखादी गोष्ट खोटी आहे हे माहीत असूनही ती कशी खरी आहे असे सांगणे, किंवा सत्य लपवून ठेवणे, किंवा वस्तुस्थिती काय हे माहीत असूनही ती उघड न करणे, करार पूर्ण करायचा नाही किंवा वचन पूर्ण करू शकणार नाही, तर अशा ह्याच्यातून सुद्धा असाच करार करणे हे वचन देणे किंवा समोरच्याची फसवणुकीसाठी केलेले कोणतेही कार्य हे फ्रॉड मध्ये येऊ शकते. म्हणून ह्या भारतीय करार कायदा कलम 16, 17, 18 म्हणजे 15 ते 21 ह्या कलमांतर्गत फ्री कन्सेंट किंवा मुक्त सहमतीमध्ये अशा पद्धतीचे म्हणजे हे चुका होऊ शकतात किंवा अशा मिस्टेक होऊ शकतात. एखादे काम कायद्याने कपाटाने आहे असे सांगितले असताना करणे, थोडक्यात जाणूनबुजून खोटे बोलणे किंवा फसवणूक करणे, तर अशा पद्धतीची लक्षणे हे कपाटाची किंवा एलिमेंट्स ऑफ फ्रॉड असू शकतात. असत्य घटना सत्य म्हणून सांगणे, एखादी माहिती जाणूनपूर्वक लपवून ठेवणे, वचन पूर्ण करावयाचे नाही असे ठरवून वचन देणे, किंवा फसवणूक करणे, किंवा कराराच्या दोन पक्षापैकी एक पक्ष अशा प्रकारचे वर्तन करतो. संबंधित पक्षाची प्रत्यक्षपणे फसवणूक झालेली असते. कपाटाने ज्याची फसवणूक झालेली आहे असे नुकसानही झालेले पाहिजे. उदाहरणामध्ये महेश राजेशला आपली गाडी 25,000 रुपयाला विकण्यास करार करतो. महेशला माहिती आहे की विम्याची 4,000ची राशी भरावयाची राहिली आहे, तरी पण तो जाणीवपूर्वक कराराच्या वेळी राजेशला सांगत नाही, गाडी विकतो. तेव्हा इथे कपट केले असे म्हटले जाते. किंवा गणप्या आपली गाय हनम्याला विकतो आणि गायीतले सर्व दोष गणप्याने हनम्याला सांगायचे हवे, परंतु तसे होत नसेल आणि संमती मिळवली असेल, तर त्या सुद्धा कपट किंवा फ्रॉड किंवा धोका असं म्हटले जाते. त्याच्यानंतर मौन कपट काम. आता जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी काहीच बोलत नाही, तेव्हा त्याचे अबोलपण तपशीलवार न बोलणे कपट होत नाही. असे जरी विक्रेत्याने वस्तूतले दोष सांगावेत असे नाही, तर ते ग्राहकाने तपासून घेतले पाहिजेत. परंतु जेव्हा तपशीलवार बोलणे हे कर्तव्य असते परंतु बोलले जात नाही, तेव्हा ते कपट असू शकते. तर अशा पद्धतीनं हा फ्रॉडचा प्रकार असू शकतो. त्याच्यानंतर या कपटाचा करारावरील काय परिणाम होतो, तर ज्यावेळी करारातील दोन व्यक्ती एका पक्षाने कपटाने जर संमती मिळवली असेल, तर दुसरा पक्ष त्याच्या अधिकाराचा वापर करू शकतो. म्हणजे करार रद्द करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकतो, करार करण्यापूर्वीची स्थिती आणण्यासाठी मागणी करू शकतो. तर अशा पद्धतीचे त्याला पूर्ण अधिकार हे प्राप्त होत असतात. त्याच्यानंतर मिसप्रेझेंटेशन कलम 18 मध्ये करार करताना जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अज्ञानामुळे एखादी असत्य गोष्ट वर्णन करून सांगते किंवा चुकीच्या समजुतीप्रमाणे जर सांगत असेल, तर अशा वेळी याला असत्य प्रतिभासन असं म्हणतात किंवा मिसरिप्रेझेंटेशन असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये एखादी माहिती खरी आहे असा चुकीचा विश्वास बसल्यामुळे स्पष्ट विधान करता येत नाही, किंवा आजारपणामध्ये केलेले असत्य प्रतिपादन किंवा कर्तव्यभंगामुळे असत्य प्रतिपादन. तर अशा वेळेस अशा प्रकारे अज्ञानात असताना देखील एखाद्या वेळी विश्वास ठेवून करार महत्वपूर्ण बाबतीमध्ये जेव्हा चूक होतो तेव्हा त्यास असत्य प्रतिपादन असे म्हणता येते. म्हणून तर अशा प्रकारे
हा करार चालू ठेवणे भविष्यात आपल्या हिताचे आहे असे वाटल्यास तो